नमस्कार मित्रो, मी सुधीर कुमार वानखेडे. पिंपल्स नंतर जे चेहऱ्यावरती डाग येतात ना, त्यासाठी आपण ते कसं नॅचरली आपण कमी करू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी. मी डॉक्टर सुधीर कुमार वानखेडे आणि हेल्थ टिप्स सुधीर कुमार या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि माझं Instagramला पण चांगलंच चॅनल आहे. त्यावरती पण मी बरेच रिव्ह्यू वगैरे टाकत असतो माझ्या पेशंटचे. या व्हिडिओमध्ये आपण चरकाचार्यांनी प्राचीन काळामध्ये एक सुंदर असा श्लोक सांगितलेला आहे यासाठी. चंदनम मंजिष्ठा इति वन्यानी भवन्ति. याचा अर्थ असा आहे मित्रो, की चंदन म्हणजे रक्तचंदन त्यांनी सांगितलेलं आहे. मंजिष्ठा आणि दूध याचा वापर करून एक लेप तयार करायचा आहे आपल्याला आणि ते लेप कशा पद्धतीनं तुमच्या पिंपल्सचे आलेले डाग जे आहेत चेहऱ्यावरती ते कसे कमी करू शकतात याबद्दल डिटेल आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यांनी सांगितलेलं आहेच प्राचीन काळामध्ये आणि खूप लोकांना याचा फायदासुद्धा आलेला आहे. ॲक्च्युली मी काय असं फेकफाक करत नाही मित्र. तुम्ही सूत्रस्थान 4थ्या अध्यायामध्ये तुम्ही बघू शकता. हे खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे, याबद्दल डिस्क्राईब करून सांगितलेलं आहे पूर्ण डिटेलमध्ये आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे. यामध्ये तुम्हाला आता सांगतो की सायंटिफिकली हे घटक का काम करतात पिंपल्सचे डाग रिमूव्ह करण्यासाठी. मंजिष्ठा माहीत आहे तुम्हाला. मंजिष्ठामध्ये पुर्पुरिन नावाचा एक घटक असतो आणि तो टायरोसिनेज नावाच्या एन्झाईम्स जे ब्लॅक स्पॉट वगैरे स्किनवरती तयार करतो त्याला त्या एन्झाईमला ब्लॉक करते आणि त्यामुळे टायरोसिनेज नावाचा जे जे घटक आहे ते ब्लॅक स्पॉट तयारच करत नाही. आणि त्यानंतर तुम्ही चंदनमध्ये कुलिंग प्रॉपर्टी आहे, अँटी इन्फ्लामेटरी आहे, रेडनेस, गड्डे डाग हे कमी करण्यासाठी हे तर मदत करतेच. आणि मिल्क तिथं तुम्हाला माहीत आहे लॅक्टिक ॲसिड आहे, त्यामुळे डेड सेल्स रिकवर करण्याचं काम करते. तर आता हे सगळे त्यामुळं जे आहे घटक ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी मदत करतात. आता हे लेप कसा करायचा? एक चम्मच हे दोन्ही घटक घ्यायचे आणि यथायोग्य दूध घेऊन लेप तयार करायचा आणि लेप दररोज संध्याकाळी थंड्या पाण्याने चेहरा वॉश करून 20 मिनिटासाठी ठेवायचा. असं तुम्ही जर रेग्युलरली केलं 15-20 दिवस तर 100% तुमचे पिंपल्सचे आलेले डाग कमी होतील. तर मित्रो, हा व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.